हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण बघणार आहोत संकलित मूल्यमापन चाचणी 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा 2025-26 इयत्ता 5वी आणि विषय असणार आहे हिंदी. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट केले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील. सो आज आपण बघत आहोत संकलनात्मक मूल्यमापन 1 सन 2025-26 ची प्रश्नपत्रिका आहे. याच वर्षीची इयत्ता 5वीची आहे. विषय असणार आहे हिंदी. गुण असणार आहे 40 आणि वेळ असणार आहे 2 तास. सो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओला हाईप करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्याजवळ येईल. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी ज्या सर्व विषयांच्या इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, सर्व क्वेश्चन पेपर आहेत, त्याचप्रमाणे इतर स्वाध्याय देखील आहेत. म्हणजे तुम्हाला आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ अवेलेबल आहे. प्लेलिस्टला नक्की जाऊन व्हिजिट करा, तुम्हाला सर्व मिळून जाईल. सो बघा, पहिला प्रश्न आहे, कोष्टक में से ऊंचे शब्द चुनकर रिक्त स्थानों की पूर्ती करो. कंसामध्ये काही शब्द दिलेला आहे, म्हणजेच रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या रिकाम्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. वरती शब्द दिलेले आहेत ते आपल्याला भरायचे आहेत. पहिला आहे, क्रिकेट में अधिक डैश डैश बनाने वाला दल विजयी होता है. तर उत्तर आहे रन. क्रिकेट में अधिक रन बनाने वाला दल विजयी होता है. दूसरा आहे, आज से डैश डैश राज्य के नए मंत्री होंगे. उत्तर आहे कर्मवीर. आज से कर्मवीर राज्य के नए मंत्री होंगे. तीसरा आहे, पेटूराम उपवास में डैश डैश नहीं खाते. पेटूराम उपवास में अधिक नहीं खाते. चौथा आहे बघा, लोग सड़क के किनारे डैश डैश बनाते हैं. लोग सड़क के किनारे मकान बनाते हैं. मकान तुमचं हे उत्तर असणार आहे. पाचवा आहे, पेटूराम खाने पीने में डैश डैश नहीं करते. पेटूराम खाने पीने में संकोच नहीं करते. संकोच हे आपलं उत्तर असणार आहे. या प्रकारे तुम्ही रिक्त स्थानों की पूर्ती करायची आहे, म्हणजेच रिकाम्या जागा ह्या भरायच्या आहे. ब प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1 मध्ये निम्नलिखित प्रश्न के उत्तर एक एक वाक्य में लिखना आहे. हवं तर वही पेन तुम्ही घेऊन बसा आणि प्रश्न हे लिहून घ्या आणि उत्तर हे तुम्ही लिहायचे आहे, जेणेकरून तुमचा सराव होईल. सो विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे बघा, बरसात की बूंदे कैसी गाती है. दूसरा आहे, बैलगाड़ी वाला वृद्ध कौन था. तीसरा आहे, पेटूराम ने कौन कौन से फल मंगवाए. चौथा आहे, राम दिन के बेटे कैसे थे. आणि पाचवा आहे, कल किसका जन्मदिन है. या प्रकारे एका वाक्यात उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, निम्नलिखित प्रश्न के उत्तर 2 और 3 वाक्य में लिखो. सो पहला प्रश्न आहे, तीर्थ यात्रा पर जाते समय राम दिन ने बेटे से क्या कहा. 2 ते 3 वाक्यात उत्तर लिहायचं आहे तुम्हाला. दुसरा प्रश्न आहे, बिजली की बचत कैसे हो सकती है. आणि तिसरा प्रश्न आहे, बूंदे क्या क्या करती है. यानंतर प्रश्न क्रमांक 2 मधील ब आहे प्रश्न बघा, नीचे लिखे वाक्य किसने किससे कहा है. पहिला आहे, आज से हम सब अच्छे मित्र हैं. दूसरा आहे, तुम सब जरूर आना. तीसरा आहे, मेरे पिताजी वकील है. चौथा आहे, मैं छतरी तालाब के सामने रहता हूँ. या प्रकारे किसने किससे कहा हे लिहायचं आहे. यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, नाम लिखना है. पहला है, काव काव करने वाला पक्षी कौवा. दूसरा है, रंग बिरंगी पूंछ वाला पक्षी मोर. तीसरा है, तबड़क तबड़क दौड़ने वाला जानवर घोड़ा. चौथा है, जंगल का राजा कहलाने वाला पशु शेर. और पाचवा है, बा बा बोलने वाला पशु गाय. या प्रकारे आपल्याला प्रश्नांची उत्तरे हे लिहायचे आहे, नाव लिहायचं आहे. पुढचा आहे बघा, प्रश्न क्रमांक 3 मधील ब, किसी भी कंठस्थ कविता की 4 पंक्तियां तुम्हें लिखना है. जो तुम्हें याद हो वो आप लिख सकते हो. उसके बाद है देखो क्वेश्चन नंबर 4, निम्नलिखित शब्दों को अपनी मातृभाषा में लिखना है. अमृत, आता तुमची जर भाषा मराठी असेल तर तुम्ही पेरू लिहा. अमृतला आपण पेरू असे म्हणतो. दुसरा आहे, घर घर निवास. दुसरा आहे, गुब्बारा फुगा म्हणतो आपण त्याला. यानंतर ब आहे, विरुद्धार्थी शब्द लिखो. नया पुराना. दुसरा आहे, दिन रात विरुद्धार्थी शब्द आहे हे.
हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, प्रश्नांची उत्तरे हे लिहून घ्या, छान अभ्यास करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ हे तुम्हाला नेहमी आपल्या चॅनलवर मिळतील. सो त्याचप्रमाणे इयत्ता 5वीची देखील तुम्ही प्लेलिस्ट नक्की बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, वचन बदल कर लिखो. पहिला आहे, आता वचन बदलायचं या ठिकाणी. सो एक वचन अनेक वचन या पद्धतीने असतं. पहिला आहे लडका, लडके, राजा. राजाचं वचन बदललं तरी देखील राजाच होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नीचे दिए गए विषयों में किसी एक विषय पर जानकारी लिखना है आपको. पहिला आहे मेरी पाठशाला और दुसरा आहे मेरा गाव. म्हणजेच तुम्हाला यावर कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे, मेरी पाठशाला आणि मेरा गाव. तर तुम्ही तुमच्या मनाने हे लिहू शकता. अतिशय सोपी आहे प्रश्नपत्रिका. त्याचप्रमाणे आपण अजून एक प्रश्नपत्रिका बघणार आहोत, त्यामुळे दोन्हीही प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सराव करा. वेगवेगळ्या शाळेमध्ये वेगवेगळे क्वेश्चन पेपर हे असतात, कारण की वेगवेगळे शिक्षक असतात. सो अजून एक प्रश्नपत्रिका आपण अभ्यासतो आहे बघा. प्रथम सत्र परीक्षा 2025-26 याच वर्षीची आहे. वेळ आहे 2 तास 2 घंटे. कक्षा आहे 5वी. पानं आहे 2 पृष्ठ आणि अंक आहे 40 गुण. सो बघा, पहिला प्रश्न आहे, कोष्टक में से उचित शब्द चुनकर रिक्त स्थानों की पूर्ती करो. सेम त्याच पद्धतीने पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. काही कंसात शब्द दिलेले असणार आहे आणि ते शब्द आपल्याला रिकाम्या जागी भरायचे आहे. पहिला आहे बघा, सारे डॅश डॅश कर्मवीर को देखकर हंसने लगे. सो उत्तर आहे उम्मीदवार. सारे उम्मीदवार कर्मवीर को देखकर हंसने लगे. दूसरा आहे, पेटूराम खाने पीने में डैश डैश नहीं करते. तर उत्तर आहे पेटूराम खाने पिणे में संकोच नाही करते. बघा, हा प्रश्न पुन्हा रिपीट झाला आहे. आपण मागीलची प्रश्नपत्रिका बघितली होती याच्या अगोदरच आत्ताच. सो त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हा प्रश्न रिटर्न आला होता. सो अनेक प्रश्न असे असतात की ते इम्पॉर्टंट असतात, म्हणून सराव करायचा आहे. यानंतर तिसरा आहे, उन्होंने रात के समय डैश डैश का काम आरंभ किया. उन्होंने रात के समय खुदाई का काम आरंभ किया. चौथा आहे, चारों बेटे इधर उधर बैठकर डैश डैश मारा करते थे. चारों बेटे इधर उधर बैठकर गप्पे मारा करते थे. पांचवा आहे, हम दूर डैश डैश पर जा रहे हैं. हम दूर तीर्थ यात्रा पर जा रहे हैं. या प्रकारे प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ आहे, रिकाम्या जागा भरा, म्हणजेच रिक्त स्थानों की पूर्ती करो. हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हाय बटनला प्रेस करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की व्हिडिओ शेअर करा. यानंतर पुढचा प्रश्न आहे निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखना है. सिर्फ 5 दिए गए हैं 5 गुणों के लिए. तो देखो यहाँ पे 6 दिए गए हैं, आपको 5 ही लिखना है 5 गुणों के लिए. सो पहला है, पुरवाई के रथ पर चढ़कर कौन इठलाती है. दूसरा है, नीम ने अपने मन में क्या ठान रखी है. तीसरा है, सड़क किसके बीच सेतु है. चौथा है, बेटों ने खेत की खुदाई क्यों आरंभ की. पांचवा है, अर्नाल्ड की माँ कहाँ और क्या काम करती है. आणि 6वा आहे, बूंदे अखिर कहाँ जाकर मिलती है. या प्रकारे आहे प्रश्न क्रमांक 1 मधील एक एक वाक्य में आपको उत्तर लिखना है. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, सही विधान के सामने बराबर और गलत के विधान के सामने गलत का चिन्ह आपको बनाना है. सो पहिला आहे, म्हणजेच चुकी बरोबर हे आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगायचं आहे. गलत और सही. पहिला आहे, सड़क को मूदना अच्छा लगता है. दूसरा है, गड़े घन का राज बेटों की समझ में आ गया. तीसरा है, लगोरी 3 दलों के बीच खेला जाता है. चौथा है, नीम के पेड़ की पत्तियां घनी होती है. और पांचवा है, नीम का जरा भी महत्व नहीं है. लास्ट वाला सेंटेंस से गलत है. तो देखो, इस तरह आपको ये विधान लिख लो और आंसर भी लिख लो. पहला क्वेश्चन नंबर 2 का है, देखो, दिए गए पर्यायों में से उचित उत्तर चुनकर लिखो. पहला दिया गया है नए मंत्री का चयन. 3 ऑप्शन दिए गए हैं, उनमें से उचित आंसर आपको लिखना है, उत्तर लिखना है. देखो, ऑप्शन, राजमहल में किया जाना था, खुले मैदान में किया जाना था, राज दरबार में किया जाना था.
नेक्स्ट है तुम लोगों ने खेत तो खोद ही लिया है। ऑप्शन दिए गए हैं, अब उसे यूं ही छोड़ दो, अब उसे पानी से भर दो, अब उसमें बीज बो दो। तीसरा है तबस्सुम की बुआ जी डैश डैश बचपन की बातें बताती है, विज्ञान की रोचक कहानियां सुनाती है, खाना पकाने की तरकीब सिखाती है। क्वेश्चन नंबर नेक्स्ट है, देखो नीचे लिखे वाक्य किसने किससे कहा है, लिखना है आपको। प्रश्न क्रमांक 3 आहे, त्यातील पहिला आहे बघा, किसने किससे कहा, तुम सब जरूर आना। दूसरा आहे आज से हम सब अच्छे मित्र है। तीसरा आहे मेरे पिताजी वकील है। चौथा आहे मैं छत्री तालाब के सामने रहता हूँ। पाचवा आहे मेरी माताजी सरपंच है। बघा यामध्ये देखील 2 वाक्य जे आहे ते रिपीट झालेले आहे, जे की आपण पहिल्या प्रश्नपत्रिकेत बघितले होते। सो विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासा, जेणेकरून हे सर्व महत्त्वाचे प्रश्न असतात आणि सर्वांची उत्तरं तुम्हाला हे येतील। कोणतेही प्रश्न आले तरी तुम्हाला मात्र पेपर हा मात्र सोपा जाईल। सो नेक्स्ट बघा, निम्नलिखित वाक्य में उचित विराम चिन्ह लगाना है। पहला है हरिनाथ ने पूछा तुम सब थके हुए क्यों हो। दूसरा है महाराज कर्मवीर में वे सारे गुण हैं जो राज्य के मंत्री के लिए आवश्यक है, तुम कहाँ जा रहे हो। यहाँ पे सवाल किया गया है, इसलिए लास्ट में क्वेश्चन मार्क होगा। क्वेश्चन नंबर 4 देखो, निम्नलिखित शब्दों के सामने समानार्थी शब्द लिखना है। पहला दिया गया है आकाश, दूसरा है नेत्र, तीसरा है सहायता, चौथा है सूरज। उसके बाद प्रश्न क्रमांक 4 मधील बघा ब आहे, नीचे दी गई वस्तुएं किस माप से तौली जाती है। तेल, कपड़ा, केले, मिठाई, इस तरह दिए गए हैं क्वेश्चन। सो आप चाहिए तो वीडियो पॉज करिए और क्वेश्चंस लिख लीजिए और आंसर भी लिख लीजिए। सो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं। क्वेश्चन नंबर 5, निम्नलिखित शब्दों के बहुवचन शब्द लिखना है। मतलब यहाँ पर भी वचन दिए गए हैं, देखो किताब, किताबें, लड़का, लड़के। देखो पहले क्वेश्चन पेपर में भी लड़का आया था, उसका भी हमने बहुवचन वचन बदला था, लड़के और तारा। उसके बाद ब है, निम्नलिखित शब्दों के लिंग बदलकर शब्द लिखना है। माता, अध्यापक और राजा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वीची हिंदी या विषयाची 2025 या वर्षी झालेली प्रथम सत्र 2 प्रश्नपत्रिका अभ्यासल्या आहे। त्याच्यामुळे ऑल ऑफ यू छान अभ्यास करा, छान पेपर लिहा। त्याचप्रमाणे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ।